जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. प्रवासाला सुरुवात झाली, गाडी पार्किंगला लावली. कशी जाते दिसेलच तुम्हाला. स्टेशन गाईज. सो आता ही मेट्रो जाईल, हिची अनाउन्समेंट होते. मला जाऊस तर ही हाती नाही लागणार आहे. सो आपण आरामात नेक्स्ट करूया. अजून नाही हल्ली, म्हणजे मला पोहोचूच तर थांबलेली असेल ही. तिथे मेट्रो, त्याच्याबद्दल बोलते मी. बाय बाय PCMC. पास असल्यामुळे ऑनलाईन ऑफलाईन तिकीट काढायची गरज नाही, आपण डायरेक्ट जाऊ शकतो. बॅग टाकूया स्कॅनिंगला. सॉरी. गॉड अजून नाही आली. फायनली आली. त्याला चाबी कशी लागते? 1900 आणि 2599. मला वाटलंच मी पडेल. ऊन बघा, ऊन. बहिणीचं लग्न आहे आणि माझं असं ट्रॅव्हलिंग कसं होणार आहे देव जाणे. तरी पण तोंड बांधलंय. काय करणार मग. सो फायनली पोहोचलेली आहे. आता डायरेक्ट जाताना भेटूया. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. सो आज आपण पहिले चाललेलो आहे तनूचा घागरा घेण्यासाठी. त्यासाठी आपल्याला मंडई स्टेशन जवळ जायचं होतं, जिथून मी रिक्षा केली. म्हणजे जवळपास शिवाजीनगरच्या जवळच आहे माझं जे काय मी जिथे जाते ते. शिवाजीनगर पासून ते मंडईपर्यंत 50 रुपये किंवा 49 रुपये घेतात, पण ह्या रिक्षावाल्याने माझ्याकडनं 100 रुपये घेतले. आणि याच्या जागी दुसरा कोणता असता त्यांनी पण हाच फायदा उचलला असता, कारण की तिकडे जायला कुणी मागत नाही. एकतर पुण्यात त्यांना रिक्षा भेटणं खूप मुश्किल असतं, कारण की रॉंग साईड असतात, जवळच्या जवळ डिस्टन्स असतं, 50 रुपीजच असतात, त्यामुळे ते येत नाही. त्यांच्यामध्ये ॲटिट्यूड खूप आहे. इतका रिक्षावाले वैताग देतात ना, काय सांगू तुम्हाला. जाऊ दे, पण माझी मजबुरी होती आणि याला जर मी हा नसते बोलले तर मला चालत एवढं लांब जावं लागलं असतं. ज्याला माझ्या 40 मिनटं किंवा 30 मिनटं गेले असते, आणि तेही एवढं ओझं घेऊन. त्यापेक्षा म्हटलं चला रिक्षातूनच जाऊया, म्हणून मी 100 रुपये देऊन रिक्षा केलेली आहे. गणपती बाप्पांचं दर्शन करा, जे तुम्हाला नाही दिसणार जास्त प्रमाणात, पण तरी पण दर्शन करा. आणि अशा
प्रकारे तनुजा घागरा आणलाय. पण एक प्लस पॉईंट आहे की आपल्याला मंडई मेट्रो स्टेशन लागणार आहे. मंडई मेट्रो स्टेशनमधनं आपण डायरेक्ट जाणार आहोत PCMCला. PMCवरनं आपल्याला जिल्हा न्यायालयाला मेट्रो चेंज करायला लागते PCMCसाठी. तसं मंडई टू PCMC डायरेक्ट आहे. हा एक प्लस पॉईंट होता. सो स्टे ट्यून गाईज. सो फायनली तनूचा घागरा घेतलाय आणि आता ही बॅग आणि हा घागरा असं सगळं घेऊन मी एकटी ट्रॅव्हल करणार आहे, ते पण मेट्रोने. सो बघूया कशी कशी जातीये, काय काय करतीये. अशा प्रकारे घेतलंय सगळं. सो भेटूया आता डायरेक्ट मेट्रो स्टेशनला जाऊन. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. सो आता काहीतरी खाऊन घेऊया मस्त आणि मग पुढचं ट्रॅव्हलिंग करूया. आता वाजलेत 7. सुकी पापडी घ्यायचीच विसरली होते मी. नशीब लक्षात आलं, आता परत यावं लागलं असतं. सो मस्त खाल्लंय आणि 2 बॅगा एकत्र घेतल्या एकाच खाल्लं. बॅग नंबर 1, बॅग नंबर 2. मेट्रो आली आली आली. खाली 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 खाली. इकडे नेहमी विसरते. सो आज काय आपल्याला मेट्रो चेंज करायची गरज नाही, ही डायरेक्ट PCMCला जाते. ते एक रिलॅक्स. पण ही मेट्रो आपण नाही पकडणार कारण की खूप गर्दी झाली. दाखवते किती लोक उभे आहेत. बघूया जागा असेल तर चढूया, नाही तर मग सोडून देऊया. कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन प्लेटफॉर्म 8. कृपया उतरते समय फायनली पोहोचलो. याला इथपर्यंत आणलं ठीक आहे, पण आता गाडीवर घेऊन जाणं ह्या 2 बॅग्सला कठीण आहे. बघूया कसं होत आहे. सो हा ब्लॉग इथेच एंड करूया. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू परत नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टील दॅन कॉपी कशो. बाय.